नमस्कार मंडळी, तर आज मी तुम्हाला गोकुळच्या दुधापासून सोप्या पद्धतीमध्ये घरगुती थंडगार आईस्क्रीम कशी बनवायची ती आज तुम्हाला दाखवू. चला या 1 लिटर दुधातून आपण थोडस वाटीभर दूध काढून घेऊया. गरम करायला ठेवूया. हे बघा, इथे थोडे काजू आणि बदाम घेतले आणि याची आपण पावडर करून घेऊ. काजू आणि बदामची अशी पावडर करून घेतली आहे. आईस्क्रीम साठी लागणार आहे दूध आपण 1 लिटर घेतलं. इथे काजू बदामची पावडर घेतली आहे. इथे छोटी 1 वाटी दूध काढून ठेवलंय थंड. आणि हे साखर आहे 1 वाटी, ही कस्टर्ड पावडर आणि व्हिप क्रीम इत्यादी हे साहित्य आपल्याला छान असं टेस्टी आईस्क्रीम करण्यासाठी लागणार आहे. 2 चमचे इथे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये घेत आहोत. हे थंड दुधामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायची. त्याच्यामुळे ना गुठळ्या होत नाही. ही दुधात मिक्स केलेली कस्टर्ड पावडर आपण हळूहळू आता या दुधामध्ये घालूया. आता आपण वाटी साखर घालूया. ही बारीक केलेली काजू बदामची पावडर आपण आता त्याच्यात घालूया. 2 चमचे व्हिप क्रीम, व्हॅनिला एसेन्स आहे का? हो, व्हॅनिला एसेन्स. बघ कशी मस्त प्रकारे आपली क्रीम एकदम फेटली आहे. हे बघा, ही कशी मस्त पण पडत पण नाहीये. अशा पद्धतीने जेव्हा तिची कन्सिस्टन्सी होईल म्हणजे समजून जायचं की आपली क्रीम तयार झाली आहे. यामध्ये आम्ही साखर नाही टाकली कारण की ऑलरेडी ही व्हिप क्रीम असते ना ती गोड असते आणि दुधामध्ये सुद्धा साखर आहे. तर आम्हाला एवढं गोड खूप झालं म्हणून आम्ही नाही टाकत जास्त साखर. आपण बनवलेलं कस्टर्ड आणि व्हिप क्रीम दोन्ही मिक्स करूया. अशा पद्धतीने आपण बनवलेलं कस्टर्ड आणि व्हिप क्रीम मिक्स करून घ्यायची आहे. आपला आईस्क्रीम तयार झाला आहे क्रीम. आता ही आपण मोल्ड मध्ये भरूया. मस्त दिसतंय. आपण आहे ना याचे चॉकलेट म्हणजे याचे मस्त बार सुद्धा बनवणार आहोत, व्हॅनिला बार. आणि त्यासोबतच आपण हे असं आईस्क्रीम आहे ना मस्त एका डब्यामध्ये पॅक करून ठेवूया. मग ते मस्त आईस्क्रीम पण तयार होईल आणि याचे व्हॅनिला बार्स पण तयार होतील. आपल्याला बॅटर आता हे आईस्क्रीम माहितीये का, लग्नामध्ये आहे ना आपल्याला असं मस्त गोल गोल आईस्क्रीम कापून देतात. तर त्याच्यासाठी ना तो तसा टेक्स्चर यावा आणि तसा आकार यावा म्हणून आम्ही ना ग्लासामध्ये ना हे उरलेलं आईस्क्रीमचं बॅटर टाकतोय. मग मस्त असं स्लाइस करायचं आणि मस्त असे बघा आम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या साईजचे आईस्क्रीम बनवतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे साईजचे आईस्क्रीम बनवू शकता. आता आपली आईस्क्रीम थंड होण्यासाठी ठेवून दिली आहे. ही बघा आईस्क्रीम तयार झाली. ताईची आईस्क्रीम तयार झाली. बघा किती छान बनली आहे ना. आमचं आईस्क्रीम मोल्ड थोडं ठीक नाहीये पण आईस्क्रीमची चव 1 नंबर झाली आहे. हो की नाही ताई? हो. कसं हो, कशी बनली आईस्क्रीम? ही बघा, ही अशी आपली घरगुती आईस्क्रीम एकदम छान अशी रेडी आहे. जर तुम्हाला याची रेसिपी आणि आईस्क्रीम आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.